नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक जवार स्वागत करतो आपलं जवार सर यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण आज आमच्यासाठी दिवस खास आहे, कारण आमच्या मित्राचा आज वाढदिवस आहे। तमाम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची सध्या हवा आहे अशी परभणीची आणबान शान आमच्यासारख्या मित्रांचा स्वाभिमान आणि ज्यांच्यावर आम्हाला खरंच गर्व आहे असे आमचे परममित्र प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचा आज वाढदिवस आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सुरुवातीलाच त्यांना शुभेच्छापर दोन शब्द एवढंच म्हणेल। संसार की हर खुशी पर हक हो आपका, संसार की हर खुशी पर हक हो आपका, खुशियों से भरा सफर रहे आपका, खुशियों से भरा सफर रहे आपका, गम कभी भी ना मुड़े आपकी तरफ, गम कभी भी ना मुड़े आपकी तरफ, सदा मुस्कुराता रहे चेहरा आपका, सदा मुस्कुराता रहे चेहरा आपका। आदरणीय विठ्ठल सर, आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। मी लाईव्ह येण्याचं दुसरं कारण असं आहे, तमाम महाराष्ट्रामध्ये ज्यांची सध्या क्रेज आहे, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या बोलण्याचा दिवाना आहे, बरोबर आहे, असे आमचे परममित्र विठ्ठल कांगणे सर। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सर्वजण त्यांच्या प्रेम तर करतातच, परंतु तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ह्या हसीच्या पाठीमागचं राज नेमकं काय आहे। सहजासहजी ही खुशी कोणाला मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याच पदरी हे का पडलं। तुम्हाला जर सध्या त्यांचा चेहरा पाहून वाटत असेल की असे मला व्हावं वाटायले, तर 100% तू बरोबर आहेस, परंतु प्रत्येक यशस्वी कहाणी मागे एक वेदनादायक भूतकाळ असतो। हे सरांचं वाक्य तू लक्षात राहू दे, बरोबर आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्षात एक गोष्ट ठेवायची की त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येऊ शकते, कशी होती त्यांची परिस्थिती, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं तू खेड्यामध्ये राहतो त्या पद्धतीनं सर सुद्धा एका खेड्यामध्ये होती। गाव होतं दमदम, तालुका जिंतूर, अतिशय खेडगाव, बरोबर आहे। तू जर पाहिलंस, तू जशा पद्धतीने खेड्यात राहतो त्या पद्धतीने ते खेड्यात राहायचे। लहानपणी 19 एप्रिल जवळपास 2000ला त्यांच्या आईचं निधन झालं, म्हणजे लहानपणीच आईचं छत्र हरवलं। जरासे मोठे झाले, बरोबर का नाही, शाळेचा प्रवास सुरू झाला। ज्या शाळेमध्ये ते वजूर या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी सगळे मित्र त्यांचे सायकलवर जायचे, परंतु स्वतः सर पायी जायचे। हे आपल्याला किती जणांना माहिती, बरोबर का नाही। संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। पायी जायचे तरी त्यांनी स्वतःचा विश्वास हरवला नाही, बरोबर आहे का नाही। सगळ्यांना डबा खायला मिळायचा, सगळेजण घरून डबा घेऊन जायचे, पण सरांना सावध राही होती, डबा मिळेलच याची शाश्वती सुद्धा नव्हती। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शाळेचं शिक्षण घेतलं विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर शिक्षण झालं 7वीच्या नंतर, ज्या पद्धतीनं तुम्ही शिकता त्या पद्धतीनं तेही शिकले, बरोबर आहे। वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता, वडिलांचा सपोर्ट होताच, पण मनावा तितका नव्हता, बरोबर आहे का नाही। कारण आईचं छत्र हलवल्यानंतर वडिलांची जिम्मेदारी असते आपण लक्ष द्यावं, पण वडिलांनी दुसरं लग्न केलं, बरोबर आहे। दुसऱ्या मुलांची बी जिम्मेदारी त्यांच्यावर होती, सरांकडे थोडं दुर्लक्ष झालं, पण सरांनी तरी सुद्धा आपल्या वडिलांबद्दल कधीही अपशब्द वापरला नाही, नेहमी ते वडिलांचा आदर करत राहिले। जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये वडिलांसाठी झटणारं व्यक्तिमत्व, प्रत्येक मुलगाच आपल्या वडिलांसाठी काहीतरी करीत असतो, मान्य आहे, त्यांनी विचार केला नाही त्यांनी माझ्यासाठी काय केलं, बरोबर आहे का नाही। पण तरी सुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या वडिलांना जेव्हा ऍडमिट करायची वेळ आली, बरोबर आहे का नाही, अशा वेळेस रात्र नाही पाहिली, दिवस नाही पाहिली, रात्रीचा दिवस केला, त्या डॉक्टरशी बोलले, सगळ्या कुटाण्यावर मात केली, परंतु त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु म्हणतात ना, अखेरीला ईश्वराची इच्छा होती, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही। पुन्हा सरांच्या पदरी आणखी दुःख आलं। आईचं छत्र सुरुवातीला हरवलं, कोरोना काळात वडिलांचं बी छत्र हरवलं, पण तरी सुद्धा त्या दुःखातून पुन्हा ते स्वतःला सावरले, स्वतःच त्यांनी स्वतःला सावरलं। त्याच्या बाद 11वी 12वीचा काळ गेला, काही काळ त्यांनी मामाकडे बी काढला होता। हे मी आता कोरोना काळाची गोष्ट आहे की त्याच्या अगोदरचं सांगायलो की 11वी 12वी मध्ये सुद्धा, बरोबर आहे का नाही, त्यांना कॉलेजचे जे काही मित्र भेटले, बरोबर आहे का नाही, त्यांनी सपोर्ट केला। त्याच्यानंतर 12वीला चांगले मार्क पडले, डीएडला त्यांचा नंबर लागला। डीएड मध्ये चांगल्या मित्रांची संगत, कारण मित्र कसा असावा, नुसत्या कविता म्हणल्यान जमत नाही। आज ते मित्रावर इतकं बोलतात त्याचं कारण आहे, बरोबर आहे। त्यांचा गाजलेला डायलॉग सध्या तुम्हाला सगळ्याला पाठ आहे, कोणता, की आयुष्यामध्ये कोणी असो का नसो एक दलिंदर मित्र असायला पाहिजे, बरोबर आहे का नाही। त्या दलिंदर मित्रामधला मी एक आहे, त्याची काळजी करू नका, बरोबर आहे का नाही। माझ्याशी कॉन्टॅक्ट त्यांचा उशिरा आला, बरोबर आहे का नाही, परंतु त्यांच्यासोबत असे काही दलिंदर मित्र होते ज्यांनी त्यांची साथ कधी सोडली नाही, आणि ते बी इतके भारी आहे की त्यांनी त्या मित्रांची सुद्धा साथ आणखीन सोडली नाही, बरोबर आहे का नाही। त्यांचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे, पण तरी सुद्धा मी तुमच्या समोर माझ्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे, बरोबर आहे। मग डीएड झालं,
बरोबर आहे का नाही. DED मध्ये चांगले मार्क पडले, आली CET. आता CET मध्ये बरोबर आहे लागायचा कार्यक्रम असतो, परंतु DED CET मध्ये काही सिलेक्शन झालं नाही, बरोबर आहे का नाही. मग सिलेक्शन नाही झाल्यावर पुन्हा ती रडत बसली नाही, बरोबर आहे का नाही. जेव्हा ते वापस परभणीला आले, बरोबर आहे का नाही, मधात तयारी करत असताना झालं तर DED पण लागले फॉरेस्ट ऑफिसमध्ये, बरोबर आहे का नाही. फॉरेस्टची ड्युटी काही काळ केली त्यांनी, बरोबर आहे का नाही. परंतु ती ड्युटी करत असताना वनरक्षक पदावर ते कार्यरत होते, बरोबर आहे. ती करत असताना कुठंतरी मला काहीतरी खुणवायले, बरोबर आहे का नाही. जो होता है अच्छे के लिए म्हणतात, त्यांनी जॉब सोडून दिला, बरोबर आहे का नाही. जॉब तर सोडून दिला, मॅडम नोकरीला होत्या, लग्न झालेलं होतं आताची, आपण या पोझिशनला आलो की आता लग्न झालेलं आहे, बरोबर आहे का नाही. आणि मॅडमचा सपोर्ट हे मान्य आहे, पण तरी सुद्धा त्यांना काही मागायचं नाही, ही त्यांची जिद्द नेहमी असायची, बरोबर आहे का नाही. देत होत्या, सर्व होत्या, पण मागायचं काही नाही त्यांना. तर सांगण्याचा उद्देश, अनंत अडचणीचा सामना करावा लागला. तुमच्यासारखं चहाच्या कट्ट्यावर बसायची, वारंवार गप्पा मारायची, 2, 3, 4 कट्टाने बी काय व्हायचं नाही, बरोबर आहे. चहा बिस्किट ऑफ शिकितानी मी त्यांना पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हा संघर्ष त्यांचा कोणी पाहिलाय का. तुमच्यासारखं तयारी करत होते, परीक्षा बी देत होते, पण पहिल्या परीक्षेत दुसऱ्या परीक्षेत निकाल आला नाही, बरोबर आहे का नाही. ज्या शिक्षकासाठी ते तरसायचे, आज सर्व शिक्षकांना शिक्षक म्हणून लावणारे आणि सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक ते आज झालेले आहेत, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. पण हा प्रवास सोपा नव्हता मित्रांनो, कारण त्याच्या बाद ती ड्युटी सोडल्यानंतर ते परिस्थितीवर रडत बसली नाही. परभणीला आले, क्लास जॉईन केला, क्लासवर भरायला फीस नव्हती म्हणून, बरोबर आहे का नाही. त्यांचा संघर्ष पहा, कोणतंही काम क्लासवरच करण्याची तयारी त्यांची होती. सतरंजा उचलण्यापासून, सर तुम्ही काम सांगावं मी करायला तयार आहे, फक्त मला पैसे मागू नका, मला शिकू द्या. योगायोगानं तसा स्टाफ मिळाला आणि सरांना सपोर्ट मिळाला, क्लास बी मिळाला, साथ बी मिळाली आणि संगत बी चांगली मिळाली. त्यांच्या सोबत राहून सरांनी पाहिलं ते कसं शिकवतात, बरोबर आहे का नाही. ऑलरेडी यांच्याकडे कला तर होती, त्यांचं शिकवणं पाहिलं, यांचं पाहिलं, दोघा तिघांचं शिकवणं पाहून आपल्या शैलीमध्ये शिकवायला सुरुवात केली. मग काय जाळण थोर संगच निघाला, बरं आहे का नाही. त्यांची शैली लोकांना हळूहळू आवडायला लागली. एक काळ तर असा होता, तेव्हा मी सोबत होतो, की यूट्यूबला आम्ही जेव्हा बाहेर बसायचो तेव्हा मला म्हणायचे की यूट्यूबला एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर पहा बरं, तुम्ही लयच म्हणाले यूट्यूबला जा, कोणी पाहिले का तरी. मला असं किती बऱ्या दाखवले, पाहायच्या किती व्ह्यूज आले, इतकं बेजार होऊन व्हिडिओ बनवायचा, बघणं कोणी काहीच नाही, बरोबर आहे का नाही. अशी वेळ होती, बरोबर आहे का नाही. स्वतः चॅनल स्वतः सबस्क्राईब करायचं, दुसऱ्याचा मोबाईल घेऊन लाईक करायचं, बरोबर आहे का नाही. कसं तरी व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करायचा. ही वेळ होती मोबाईलवर सुरुवातीला, त्यावेळेस जेव्हा ते व्हायरल नव्हते. परंतु ईश्वर त्याच व्यक्तीला सर्व काही देत असतो ज्याच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल चांगले भाव असतात, बरोबर आहे का नाही. त्यांचा संघर्ष आता संपायला आला होता मित्रांनो. आणि ती वेळ आली ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही निवांत होतो, सगळेजण अलग अलग कामं करीत होते. कोणी पुस्तक वाचायचे, कोणी स्वयंपाक शिकू लागलं. जगानं कोरोनाला शिकवलं जगायचं कसं, बरोबर आहे का नाही. त्या काळात सगळं जग स्टॉप झालेलं होतं आणि अशा काळामध्ये एक विचार आला, काहीतरी आपण बसल्या बसल्या करावं, बरोबर आहे का नाही. आणि मनात विचार त्यांच्या असा बी आला की आपण आता एखादा व्हिडिओ बनवायचा का बुवा. तो बनवता बनवता मित्रांचे असे बी सल्ले त्यांना गेले, बरोबर आहे का नाही. इतकं चांगलं शिकवायले, कोणीच बघन झाले, मग काला व्हिडिओ बनवायचा हा बी विचार मनात होता. परंतु काही जण त्यांना म्हणले, व्हिडिओ चांगल्या सुटाफुटात बघितल्याने कोणी बनवलं, तुम्ही वर्गात ऑफलाईनला जसं विद्यार्थ्यांना शिकवता, जसं हसवता, जसे डायलॉग मारता, जसा मजाक करता, तसा एकदा यूट्यूबला होऊन जाऊ द्या, बरोबर आहे का नाही. मग असाच करण्याच्या विचारामध्ये आले, बरोबर आहे का नाही. तरी तेवढा सक्सेस कार्यक्रम झाला नाही. त्याच्यानंतर एक दिवशी सभागती, बरोबर आहे का नाही, IPLचा माहोल चालू होता आणि IPLच्या माहोलमध्ये त्यांनी एक व्हिडिओ घेतला आणि पोरं IPLचे दिवाने होते म्हणून सरचा व्हिडिओ तर बघायचा होता. परंतु ती पोरगं काय म्हणलं, IPL सुरू व्हायच्या आधी घ्या, नाही तर IPL संपल्यावर घ्या. मग सरला आला ताण, ते म्हणले थांब आता व्हिडिओमध्येच घेतो. फॉर्ममध्ये बोलून गेले. काय असं म्हणतात, एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर बन गया और एक पत्थर चोट सैकर शंकर शंकर बन गया. ज्या पद्धतीनं दगडाला सुद्धा देवपण येण्यासाठी छैनी आणि हातोड्याचे घाव सहन करावे लागतात, त्या पद्धतीनं, बरोबर आहे का नाही, त्यांचा संघर्ष होता. त्यांनी सुद्धा छैनी आणि हातोड्याच्या घावासारखं बरंचसं काही सहन केलेलं आहे, बरोबर आहे का नाही. बरंचसं काही सहन केलेलं आहे, हे बी आपल्याला विसरता कामा नये. आणि म्हणूनच ते आज जे बी बोलतात पोट तिडकीनं, ते स्वतः कधी कधी अनुभवलेलं असते. आणि म्हणूनच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याची प्रेरणा त्यांना स्वतःपासून मिळते की आपल्यावर जी वेळ होती ती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यावर आली नाही पाहिजे, यासाठी निखळ मनानं प्रयत्न करणारं असं हे व्यक्तिमत्व, ते म्हणजेच प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर. आणि म्हणून अशा पद्धतीने जरी ते उभे असले तर आज शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना नोकरी लागायचे अशा विद्यार्थ्यांसाठी, ते त्यांच्यासाठी खरा विठ्ठल बनलेले आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश
यूट्यूबला जेव्हा व्हायरल नव्हते त्याच्या आधी तुमच्यासारखाच संघर्ष त्यांच्या आयुष्यात आला होता. तुम्हाला फक्त यांच्याकडून शिकायचंय की एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती आपलं आयुष्य अशा पद्धतीने बदलू शकत असेल तर जे ते करू शकता ते तुम्ही भी करू शकता. तुम्हाला तर फक्त जॉबला लागायचंय, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. यूट्यूबला जेव्हा ते व्हायरल झाले, बरोबर का नाही, त्याच्या बाद त्याच्या लक्षात आलं की मी इतकं चांगलं बोलून की लोकांना मेळ लागत नव्हता. चांगला आता मी ते बोलतात, परंतु लोकांना काय लागते ही नस त्यांना बराबर सापडली आणि आता ती बरोबर का नाही यूट्यूबला तेच व्हिडिओ टाकतात ज्या पद्धतीनं लोकांची डिमांड असते. आणि ही नस कळणं गरजेचं आहे. ती त्यांना कळाली आणि विद्यार्थ्यांची नस त्यांना कळाली आणि लोकांची बी कळाली. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक त्यांचे फॅन आहेत. इथंच नाही तर अब्रॉडमध्ये जे आपले लोक राहतात ज्यांना मराठी समजते ते सुद्धा लोक त्यांचा व्हिडिओ पाहताना आपल्याला दिसतात. म्हणून लोकांना काय लागते, जगात नियमच आहे ना रे, बाजारात काय इकतंय बरे, शेतात काय पिकतंय याच्यापेक्षा बाजारात काय इकतंय हे ज्याला कळतंय त्याचा कार्यक्रम सक्सेस असतो. आणि तो बरोबर का नाही सरांना चांगलं कळालेला आहे आणि म्हणून सरांचा कार्यक्रम सक्सेसफुल आहे याचा आमच्या सर्वांना अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा असायला पाहिजे. फक्त शिकायचं काय आपण सरांकडून की परिस्थिती बरोबर का नाही, बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला चॅलेंज करीत असतात पण त्यांच्याकडून आपण शिकायचं, जो चीज आपको चॅलेंज करती है वही चीज आपको चेंज करती है. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थितीला भांडवल करू नका, या परिस्थितीवर रडत बसू नका. या परिस्थिती बदलत कधीच नसते, आपल्याला बदलायची असते आपली मनस्थिती. 100% आपला कार्यक्रम होत असते. म्हणून सरांनी बदलली सरांची सोच आणि सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे. आणि सरांचे सगळे नजारे बदलले कारण त्यांची सोच बदलली. परंतु आजची सोच सगळ्यांच्या कामी येत आहे, बरोबर का नाही. गावरान भाषेमध्ये गावरान तडका म्हणल्यासारखं जे लागतंय ते सगळं काही सर बनवत आहेत आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये टिकून आहेत. म्हणजेच सांगण्याचा उद्देश तुमच्यासारखाच गावाकडून आलेला एखादा विद्यार्थी आज ह्या स्टेजला जातो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांना टाईम विचारला जातो की उद्याच्याला आहे का. 50-60 हजार रुपये फीस देऊन ज्यांचा वेळ मागवला जातो, बरोबर का नाही, मागितला जातो. अशा पद्धतीची पोझिशन आपल्याला भी निर्माण करता आली पाहिजे. हेच त्यांच्याकडून शिका, तरच आपण त्यांचे विद्यार्थी होत असं आपल्याला म्हणून घेण्याचा अधिकार आहे. काहीतरी शिकलं पाहिजे, नाहीतर त्यांचा ॲटिट्यूड पाहून आपण जर तेच कॉपी करायला लागलो कार्यक्रम बिघडू बी शकतो आपला. लक्षात घ्या, ते लहानपणापासून त्यांच्याकडे काही नव्हतं तेव्हापासून बी त्यांचा ॲटिट्यूड सेम आहे. ते ॲटिट्यूडचे बादशाह म्हणून ओळखले जातात. बरं, काही जण स्वभाव असतो, बरे का नाही, काही जण स्वभाव असतो तसा ते स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते. त्यांच्यासोबत जे राहतात, उदाहरणार्थ आमच्यासारखे मित्र आम्हाला माहिती आहे, बरोबर का नाही, नो कॉम्प्रोमाइज, नाही तर नाहीच, हो तो हो, बरोबर का नाही. ही बी त्यांचा एक पैलू तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत, सगळ्यात चांगल्या गोष्टी त्यांच्याकडं, पण तुम्ही सध्या जे दिसतंय बरोबर आहे तेवढं कॉपी न करता त्यांच्या पाठीमागचा इतिहास, त्यांच्या पाठीमागचा संघर्ष आपण पाहावा आणि त्यांच्यासारखं होण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढंच या वाढदिवसानिमित्त बरोबर का नाही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सरांना ज्यांचे तुम्ही फॅन आहेत आणि ज्यांचा मी पण फॅन आहे त्यांना आज वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा देतो. जाता जाता त्यांच्याकडून आपण काय शिकावं आणि त्यांनी काय आयुष्यात शिकलं हे एका शेरच्या माध्यमातून सांगतो. ऐ बुरे वक्त जरा अदब से पेशा, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त बदलने को, वक्त भी कहाँ लगता है वक्त बदलने को. अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, अरे सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रस्ता खुद बनाना है, रस्ता खुद बनाना है. संघर्षातून ज्यांनी स्वतःचा रस्ता बनवला, संघर्षातून ज्यांनी स्वतःचा रस्ता बनवला आणि आज संघर्ष करून ते या पोझिशनला पोहोचले, असं जे संघर्ष करत आहेत असं संघर्षाचं दुसरं नाव म्हणून मी ज्यांना विठ्ठल कांगणे सर असं संबोधतो, बरोबर का नाही. असा संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्ही बी त्यांच्याकडून घ्यावी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता त्यांना ईश्वराकडे एवढंच मागतो, वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता ईश्वराकडे आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रे करूया की हो पूरी दिल की हर ख्वाहिश आपकी और मिले खुशियों का जहां आपको, अगर आप मांगे आसमान का एक तारा तो ईश्वर दे आपको आसमान सारा, ईश्वर दे आपको आसमान सारा. धन्यवाद. जय हिंद.